हॅलो नमस्कार मित्रांनो. पाऊस यायला बघा आपल्या इकडं मस्त लगे. आता चांगलं वाटायला, जरा थंड वातावरण आज लय भारी वाटायले बघा. नाहीतर रोज एवढं ऊन लागत होतं ना की लयच बाबा बाबा, एवढं घाम येत होता अंगाला की लयच. तरी पाऊस अजून या नुसतं वातावरण झालं तर गरमी व्हायली, तरी पण अजून बी जावा कुठं आम्ही तेच कळत नाही आम्हाला. पण पाऊस येईल आपल्या व्लॉगमध्ये, चांगला आहे. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, येईल वाटायला पाऊस. कधी येतं आहे अजून टायमिंग आहे त्याला, काय टाईम लावून ठेवला काय माहिती द्यावं, काय माहिती बाबा. पण तरी बरं आहे आपण शेळ्या सांभाळत व्हा मित्रांनो. बघा शेळ्या खाली येतात, आपण वर ये जरा जरा ब्लॉग टाकीत असतो. सपोर्ट करा जरा यार मित्रांनो. मला गरिबी चालू आहे आपली सगळी. यूट्यूबवाले तेवढं तर सपोर्ट करून द्या मला. काही नाही, आता शेळ्या मागत फिरतो बघा, रुपया खर्चाला नाही इकडं, काहीच नाही आहे. ते अवघड झालं ना मित्रांनो. बस बस सुधारण झालं ते बघा. यास बसायला इकडं खायला बघा. शेळ्या तर माणसावानीच आहेत बाबा, याकडेच यायचं तर काही समजतच नाही. माझा भाऊ पहिले चारीत होता, मी आता आलो इकडं, मग काही कळत नाही त्याच्यातलं. पण तरी पण चारतोय बघा मित्रांनो मी बी. झाड पा मस्त लगे. आपल्यापाशी मोबाईल नाही लागा चांगला. तुम्ही सपोर्ट करा यार मित्रांनो, एकदा मस्त सपोर्ट केला ना घेऊ आपण एक मोबाईल चांगला, कॅमेरा वगैरे. तुम्ही सपोर्ट करीत नाहीत म्हणून अजून इच्छा होईना झाली ती. जरा मोसममध्ये गाडी आली ना खलबलीच मिटाईन काय सारा. बघा ना काळा फाळा दिसायला लागायला, असं ओरिजिनल दिसतंय बरं. काही कॅमेऱ्यामध्ये कसं दुसरं एडिटिंग करायला लागलं तर जरा, त्याच्यामुळे ओरिजिनल जरा भारी दिसतं माणूस. पण आपण गावठी भाषेमध्ये वापरतो आणि गावठीच आहेच. त्याच्यामुळे झाडं फाडं. डिस्कवरी चॅनल पाहिलं का? डिस्कवरी म्हटलं योग आहे डायरेक्ट. डिस्कवरी कार्यक्रम म्हणजे डायरेक्ट शेळ्या वळतानी. कुणीकडं फिरा, काही तयार करा, कुठं बसा, काही करीत राहाच डिस्कवरीमध्ये. तशीच लाईफ आहे. कुठं पाणी प्या, काही पाणी भेटत नाही. कधी कधी शेळ्याला पाणी भेटत नाही, काही करायला लागतं, इकडं तिकडं जाणं लागतं, कोणाचं लोट आणलं लागतं, कोणाचं काही पाण्याची बॉटल ठेवून लागते, जेवायचा डब्बा एकीकडं, तुम्ही एकीकडं, ते शेळ्या एकीकडं, काही राहतं इकडं. लाईफच लय खतरनाक आहे. पैसे कमवून तर एवढं काय नाही, बोर होतं ती लाईफ. पण इकडं चालता फिरताय ना माणूस डायरेक्ट शेतामध्ये. शेतकरी खतरनाक आहेत, पण शेतकऱ्याचे हल्ले आहेत रे, त्याच्यामुळं जरा अवघड आहे. खतं पाणी पाऊस निसर्गावर अवलंबून राहायला लागते सगळे. पुन्हा शेळ्याचं असं आहे की त्यांना बिमारी झाली तर त्यांच्या बी लय माणसासारखं दुःख आहे त्याचं. त्यांचे लहान लहान पिल्ल्यावर तर लयच कडूवर द्या. हे बोकड्या फोकड्या मस्त आपली चांगली येते जरा. बघा शेळी कुठं आली, वर आली मित्रांनो. बघा झाडावर आली ती, झाडावर डायरेक्ट वर आली. वर मारते काय उडी, मारते उडी मारते. तुला बोलायचं काय याच्यामध्ये? वरी आलेलीस पहा मित्रांनो, वरी आली वरी माझ्याकडे. चल ये वरी ये. मारते उडी, मारते. पहा मित्रांनो ती वरी आलेली माझ्याकडे आली. हे बघा झाडावर आहे मी बी, ती बी वर येऊन बसली. तिला पाऊस लागायला वाटतं. ते बघा ती काय करली ते बघा, दिसते का? ती बघा झाडावर आली ती. हो बाई चलली डायरेक्ट, ये पहा उडी मारली. असं जरा भाऊ बाई, असं जे मस्तपैकी चांगले असं शेळ्या बी मस्त एन्जॉय करता यायला, म्हणजे भारी एंटरटेनमेंट करतात. जरा सांभाळता बी आले पाहिजे जरा चांगलं त्यांना. आपल्याला एवढी बोलायची प्रॅक्टिस नाही आहे, तरी पण मी बोलतोय जरा. घ्या सपोर्ट करून घ्या, दकून गिकून. अरे पळायला कुठं बघा पळू लागल्या. चला मित्रांनो भेटू नेक्स्ट आता ब्लॉगमध्ये. 2-2 मिनटाचे ब्लॉग टाकतो, फक्त लाईक करीत राहा, थोडंसं पहा. 4 घंटे वॉच टाईम तरी माझा कंप्लीट झाला पाहिजे, एवढं एक सपोर्ट करा मला. मॉनिटाईज होतं चॅनल तरी भाई, तुमच्या सपोर्टशिवाय काही नाही. बघा 6,000 सबस्क्रायबर आहेत, पण डेट झाले वाटतं चॅनल का काय झाले काय म्हणजे. एकदा सपोर्ट दाखवतो असा प्लीज. 4-4, 5-5 व्ह्यूज येत राहील फक्त चॅनलवर. तेवढा एक मला एक सपोर्ट करा यार. 200, 500, 600 जरी व्ह्यूज आले तर बस झाले.
चला भेटूया नंतर. धन्यवाद.